अमृत ज्यूस दिलं होतं त्यांना आहे ना. एक 2 वर्षापूर्वी पिशवीचा कॅन्सर झाला होता. त्याच्यानंतर त्यांचं पिशवीचं ऑपरेशन पण झालं. त्याच्यानंतर परत त्यांना दीड महिन्यापूर्वी त्यांना परत आतड्यांचा कॅन्सर झाला. मग त्यांचं ऑपरेशन झालं. त्यानंतर बरेच त्यांचं खूप प्रॉब्लेम झाले. त्यांचे जेवण वगैरे पण त्यांचं म्हणजे उठणं बसणं बंद झालं, जेवण वगैरे बंद झालं. पण आपण त्यांना ना 15 दिवसापूर्वी अमृत ज्यूस दिलेला होता. तर त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. ते आहे त्यांच्या मुली, आपण त्यांच्या मुलीकडनं ऐकूया की आजीनं कसं वाटतं आणि काय फरक पडला. नमस्कार, मी लक्ष्मी वाघमोडे. ही माझी आई पार्वती शिंगाडे ही सोलापूरची आहे. 1 महिन्यापूर्वी तिच्या आतड्यांमध्ये एवढा कॅन्सर स्प्रेड झाला की तिची संडास पण बंद झाली आणि जेवण पण बंद झालं. डॉक्टरांनी काहीच गॅरंटी दिली नव्हती की आम्ही आतड्यांमधला कॅन्सर पूर्ण काढू शकणार नाही, फक्त ब्लॉक झालेली आतडीच आम्ही तेवढं काढून त्यांचे संडास चालू करू. पण ऐनवेळी ऑपरेशनच्या वेळेस पण सरांनी सांगितलं की संडास पण नेहमीच्या ठिकाणून होणार नाही, ते पण त्यांना स्टोमा बॅग लावावी लागेल. आम्ही तोही डिसिजन घेतला. ऑपरेशन नंतर 15 दिवसांनी आम्हाला रियांश अमृत ज्यूसची माहिती मिळाली शीतल बटगर यांच्याकडून. तर मी तो ज्यूस चालू केला आईसाठी. 8 दिवसात आईचं जेवण चतकोर भाकरीवरून, अगदी ती ऑपरेशनच्या वेळेपर्यंत 2 चमचे नारळ पाण्यावर होती, पण ऑपरेशन नंतर आणि रियांश ज्यूस घेतल्यानंतर 8 दिवसाच्या आत तिचं 1 भाकरीवर जेवण आलं. आणि जेवणानंतर पण ती व्यवस्थित उठणं फिरणं, तिची संडास क्लिअर झाली. ऑपरेशन पूर्वी कॅन्सरची लेवल 3800 एवढी होती आणि रियांश ज्यूस घेतल्यानंतर कॅन्सरची लेवल 398 इतकी RFT लेवल तिची आलेली आहे. आणि आता ती सध्या नॉर्मल आहे. आणि ती हा ज्यूस